अशा पद्धतीनं पाण्याची काय नेमकी किंमत आमच्या मराठवाड्याच्या लोकांना आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी अडवणं मग ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची कामं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलावाची कामं असतील, जिथं जिथं म्हणून पाणी अडवता येईल पाणी अडवण्याचं काम. आणि एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये 10 साखर कारखाने आहेत. लोकांच्या मध्ये आज ऊसाच्या बाबतीमध्ये एक काळ असा होता 1972 साली की लातूर जिल्हा किंवा मराठवाडा हायब्रिड पिकवण्या ज्वारीचा हायब्रिड आम्ही क्रमांक 1 करू 100 एकर हायब्रिड पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा सरकार सत्कार करत होतो. पेटा बांधणं त्याला 100 रुपये 101 रुपयाचं बक्षीस देतात आणि त्याच्यामध्ये आनंद मानणारा मराठवाडा. आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो पाण्याची एवढी कठीण परिस्थिती असूनही आता त्याच्याबद्दलचे अनेकांची अनेक वेगळी मदत तज्ञांची असू शकतात. ऊस लावण्याचे पाण्याचा गैरवापर आहे वगैरे वगैरे त्याची वेगळी मत असू शकतात. त्या डिबेटमध्ये मला जायचं नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये अतिरिक्त ऊस शिल्लक आहे. सगळे कारखाने सुरू करूनही ऊस आम्ही गाळप करू शकलेले नाही आहोत. 10 लाख टन ऊस या मराठवाड्यामध्ये शिल्लक राहिला. याचा अर्थ असा की हायब्रिड मधून लोक आमची आता थेट ऊसाकडे वळले आणि एवढा ऊस त्यांनी पिकवला आणि निश्चितपणाने ऊसाला चांगले दर आम्ही देऊ शकलो. बांद्रा कारखाना त्यांनी इतिहास निर्माण केला साखर कारखानदारीमध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीचे दादा म्हणजे दादा अर्थाने असे दादा त्याला आम्ही समजत होतो. आणि मराठवाड्यातल्या विदर्भातल्या मंडळीला साखर कारखाने चालवता येत नाहीये, भाग असले म्हणून कारखाने घेतात, सरकारचे पैसे घेतात, नीट चालवण्यासाठी टीकाटिप्पणी आम्ही त्याला दाखवून दिलं. योग्य प्रकारचं नियोजन असेल तर या मराठवाड्यामध्ये सुद्धा ऊसाची हायएस्ट रिकव्हरी आम्ही निर्माण केली. सर्वात अधिक ऊसाचे दर आम्ही दिले आणि ग्रामीण भागातलं आर्थिक परिवर्तन. एक बांद्रा कारखाना उत्तम इथं निर्माण झाला. इतरांनी त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. वाईट कामाचं अनुकरण फार लवकर होतं, चांगल्या कामाचं अनुकरण करायला खूप त्रास होतो. मी आपण सांगू इच्छितो की त्याच्यानंतर विकास कारखाना निर्माण झाला असेल किंवा रेणा निर्माण झाला असेल. या साखर कारखान्याने सुद्धा तोच एक आदर्श ठेवला की आम्हाला बांद्राप्रमाणेच कारखाना आम्ही चालवणार. आणि आज आम्ही म्हणतोय की या परिसरामध्ये आतापर्यंत जे काही दर महाराष्ट्रातून दिले असतील आतापर्यंत जवळपास 1000 रुपयाचा दर ऍडव्हान्स करून आतापर्यंत आम्ही दिलेल्या काळामध्ये आणि साखरेला जर चांगले भाव मिळाले तर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे परिवर्तन या ठिकाणी करू शकतो. हे कृषी औद्योगिक क्रांती ज्याला